वार्तांकन रोखठोक बातमी। गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरातील सिंडराई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना झालेल्या भीषण अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला। या घटनेमुळे अवैध रेती उत्खननाचा धोका चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे। मृत मजुराचे नाव विलास महादेव देवढगले, वय वर्ष 34, राहणार जुनी वडसा असं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळच्या सुमारास सिंडराई रेती घाटावर मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने अवैध रेती उपसा करून ती ट्रॅक्टरमध्ये भरण्याचं काम सुरू होतं। यावेळी चालक व मजूर म्हणून काम करणारे विलास देवढगले हे अचानक रेती उपसा करणाऱ्या यंत्राखाली दबले गेले। या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालय मध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या संदर्भात देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी सांगितले की मजुराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट समोर आलेलं नाहीये। सर्व बाजूंनी तपास सुरू असून तपासानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।